भूक लागली, घरात बनवायचा कंटाळा आला की आपण ऑर्डर करतो एखादा राईसचा प्रकार. तर ऑर्डर न करता बनवूया झटकीपट 15 ते 20 मिनटामध्ये पनीर राईस. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, बनवूया मस्त असा पनीरचा भात, पनीर राईस, पनीर बिर्याणी, तुम्ही काय पण बोलू शकता. तर बघा, आता मी इथे घेतलं आहे पनीर. हे 200 ग्रॅम पनीर आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. संध्याकाळच्या डिनरसाठी तुम्ही बनवू शकता एकदम झटकीपट. तर बघा, आता इथे पनीर टाकून घेतलं आहे. आता मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी, ह्या छोट्या छोट्या कट करून त्या पण टाकून घेते. आणि इथे मी यामध्ये घेणार आहे कांदा टाकून. हे सगळं मी एकत्र करून घेणार आहे. तर बघा, इथे मी केलं आहे थोडंसं अद्रक आणि लसूण बारीक. हे मी थोडंसं यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं मी परतवण्यासाठी ठेवणार आहे. तर बघा, आता हे मी टाकून घेतलं आहे. आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा, यामध्ये आता टाकून घेते मी दही. 2 चमचे दही टाकून घेतलं आहे. आता मी यामध्ये टाकून घेणार आहे मसाले थोडेसे. हा आहे बिर्याणी मसाला आहे हा. यामध्ये सगळंच मिक्स असतं. सुहानाचा पनीर बिर्याणी मसाला आहे हा. टाकून घेतला आहे. तर इथे यामध्ये मी थोडीशी टाकणार आहे हळद, थोडीशी टाकणार आहे मिरची पावडर. बस एवढंच टाकायचं आहे. आता यामध्ये टाकून घेणार आहे मीठ. भात पण उकडवताना मी मीठ टाकून घेतलं आहे. तर आता हे सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या कोथिंबीरमध्ये थोडासा पुदिना पण मी बारीक केलेला आहे, कारण पुदिन्याने राईसला छान टेस्ट येते. तर बघा मैत्रिणींनो, आता हे मी असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी फोडणी करून घेणार आहे. तर बघा, मी आता इथे ठेवलं आहे पातेलं आणि आता मी इथे ना तुपाची फोडणी करणार आहे. मी तेलाचा वापर नाही करणार यामध्ये, फक्त तुपावरती बनवणार आहे. तर बघा, आता इथे ठेवलंय पातेलं. यामध्ये मी टाकून घेणार आहे 1 मोठा चमचा तुपाचा. तर बघा, आता तूप टाकून घेतलंय. गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक. लसूण आणि अद्रक टाकून घेतलंय. जास्त मी पेस्ट नाही बनवली आहे, थोडंसं बारीक करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी. मोहरी ना छान तडतडून द्यायची. मोहरीचा फोडणी चांगली बसली ना तर कोणता पण पदार्थ खूप छान बनतो. तर आता मोहरी चांगली तडतडली आहे. तर आता टाकून घेते जिरे. बस एवढंच टाकायचं आहे आणि बाकीचं आपण सगळं मॅरिनेट केलं आहे पनीरला, त्याच्यामुळे आता यामध्ये आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे. तर बघा, हे मी सगळं मिक्स केलेलं आता टाकून घेणार आहे. एकदम झटपट आणि रात्रीच्या डिनरसाठी पनीरची बिर्याणी तुम्ही बोलू शकता. मस्त प्रोटीनयुक्त. तर हे छान आहे ना. आपल्याला तो फास्ट गॅस ठेवायचा आणि फास्ट गॅसवरच आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे.
हे चांगलं परतवायचं आहे, कारण यामध्ये आपण सगळं हे असं कच्चंच टाकलेलं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळं. हे मी 3 माणसांसाठी बनवते, 3 जणांसाठी. तर मग तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असेल तर तुम्ही जास्त पनीर वगैरे कांदा वगैरे टाकू शकता. हे 3 जणांसाठी एवढं बनवते. आता बघा हे मी एवढं परतून घेतलं आहे ना, तर आता यामध्ये मी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे. तर बघूया 2-3 मिनटं झाली आहेत. आता हा झाकण काढूया. बघा आता मस्त असं, मी यामध्ये पाणी नाही टाकलंय, पण आता आपण हे टाकलं ना पनीर आणि कांदा टोमॅटो सगळं, त्याला असं हे छान असं पाणी सुटलंय. तर आता हे 2-3 मिनटं झाले, तर पनीर पण थोडंसं असं परतून झालंय. तर आता बघा यामध्ये मी हा राईस शिजवून घेतला आहे ना, तो मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा आता हा राईस आहे ना यावरती टाकून घेतला आहे. राईस पण आता छान असं ते खालचं थोडंसं पाणी आटेपर्यंत आहे ना आता हे शिजवून घ्यायचं. हा मी जवळजवळ बघा 80% शिजवून घेतला आहे, थोडासा बाकी आहे. तर आता जे पनीरला आणि कांदा टोमॅटोला पाणी सुटलं आहे ना, त्याच्यामध्ये हा राईस छान असा 100% शिजून निघेल. तर आता मी हा झाकून ठेवते. गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि जवळजवळ 5-6 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे छान. आता बघा हे पातेलं आहे ना स्टीलचं, हे जाड आहे एकदम, असं पातळ नाही आहे. तर म्हणून मी याखाली ना इथे असं तवा नाही ठेवला आहे. जर तुमचं पातेलं थोडंसं असं पातळ असेल आणि भात खाली लागण्याची शक्यता असेल ना, तर तुम्ही याच्याखाली तवा ठेवायचा, एकदम गरम करून दुसऱ्या गॅसवर ठेवायचा गरम करायला, आणि नंतर त्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा. तर आता हा मी शिजवते असाच. बघा मैत्रिणींनो 7 ते 8 मिनिट हा मी भात मस्त असा शिजवून घेतला आहे. तर बघा आता किती छान हा तयार झाला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे राईस बनवू शकता संध्याकाळच्या डिनरसाठी. मस्त असा हा आपला पनीर राईस